नमस्कार. मी मानिनी गद्रे. चला गीतेच्या अंतरंग जाणून घ्यायचा प्रयत्न करूया. या ऑडिओची रचना आधी सांगितल्याप्रमाणे सुरुवातीला मूळ श्लोक, त्याचा मराठी अर्थ, नंतर संस्कृतचं सरळ वाक्य रूपांतर आणि त्याचा इंग्लिश अर्थ, नंतर ज्ञानेश्वरीतील माऊलींच्या ओव्यांचा मराठी सुलभ अर्थ आणि नंतर माझ्या दृष्टिकोनातून त्या श्लोकाविषयी मला काय वाटलं त्याचं विवरण. सर्वप्रथम आपण मूळ श्लोकाचा संधिविग्रह करून त्यातील प्रत्येक शब्दाचा मराठीत अर्थ पाहूया. ये चैव सात्विका भावा राजसास्तामसाश्च ये मत्तेवी तान विद्धी नत्वहं तेषु ते मयी. परमात्म सत्तेमुळे त्रिगुणमय संपूर्ण पदार्थ सत्तावान असण्याचं सांगताना परमेश्वर म्हणतात, च एव ये, आणखी जे, सात्विका हा सत्वगुणापासून उत्पन्न होणारं भावा हा भाव आहेत, ये जे राजस हा रजोगुणापासून उत्पन्न होणारे, च आणि तामसा हा तमोगुणापासून निर्माण होणारे भाव आहेत, तान ते सर्व मत्त एव माझ्यापासूनच होणारे आहेत, इति विद्धी असं तू जाण. तू परंतु वास्तविक पाहता तेषु त्यामध्ये अहम मी आणि ते मयी माझ्यामध्ये नाहीत. म्हणजेच परमेश्वर म्हणतात, आणखी जे सत्वगुणापासून, रजोगुणापासून आणि तमोगुणापासून उत्पन्न होणारे भाव आणि पदार्थ आहेत ते सर्व माझ्यापासूनच उत्पन्न होणारे आहेत असे सुसमज, परंतु वास्तविक पाहता त्यांच्यात मी आणि माझ्यात ते नाहीत. थोडक्यात म्हणजे सगळं काही एकातच आहे, माझ्यापासून सर्व, पण त्याच्यात मी नाही. खरोखर इथे सस्पेन्सच वाटतो की प्रकृतीत आपण जर बघितलं, निर्माण होणारं पाण्याची वाफ होते, वाफेचे ढग, ढगामध्ये वीज दिसते की जो अग्नी असतो, पण पाण्यात अग्नी नसतो. हे सगळं विचित्र आहे, कळायला कठीण आहे, पण असंच सगळं आहे. त्रिभी गुणमयैर्भावै एभिः सर्वमिदं जगत मोहितं नाभिजानाति मामेभ्यः परमव्ययम्. स्वतःला म्हणजे भगवंताला तत्वतः न जाणण्याचे कारण परमेश्वर सांगतात, परंतु गुणमयैही गुणांचे कार्यरूप अशा सात्विक, राजस व तामस अशा एभिः त्रिभिः भावैही या तीन प्रकारच्या भावांनी इदम सर्वम हा संपूर्ण जगत, संसारातील प्राणी समुदाय, मोहित होत आहे. म्हणून एभ्यहा या तीन गुणांच्या परम पलीकडे असणाऱ्या अव्ययम अविनाशी अशा मला तो प्राणी समुदाय न अभिजानाती जाणत नाही. ही परमेश्वराची खंत आहे की अविनाशी पवित्र अशा गोष्टी, विनाशी गोष्टी मध्ये लोक रमतात आणि अविनाशी त्याला जाणत नाहीत, कारण तीन गुणांमुळे सगळं काही मोहित झालेलं आहे. परमेश्वर म्हणतात, गुणांचं कार्य असणाऱ्या सात्विक, राजस, तामस या तिन्ही प्रकारच्या पदार्थांनी हे सारे जग, प्राणी समुदाय मोहित झाले आहेत. त्यामुळे ह्या तिन्ही गुणांच्या पलीकडे असणाऱ्या अविनाशी अशा मला ते ओळखत नाहीत. आनंद आतच असतो, पण तो कसा आपण स्वीकारतो ते महत्त्वाचं असतं. जसं जलचक्र आपण बघतो, खारट पाण्यापासून गोडं पाणी तयार होते. जोपर्यंत आपण डिपेंडंट असतो तोपर्यंतच काळजी होते. रंभा नको असते, आईच हवी असते. अनन्य भक्ती ही आईच्या न अन्य. आता आईच्या स्तनावरच तो अवलंबून असतो, त्याला रंभा आली तरी काही उपयोग नाही. आईची आणि देवाची अशी अनन्य भक्ती असणं अत्यंत आवश्यक आहे. दैवी एषा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते. आपल्या दुस्तर मायेपासून तरुण जाण्यासाठी सहज उपाय सांगताना परमेश्वर म्हणतात, ही कारण दैवी अलौकिक म्हणजे अतिशय अद्भुत, गुणमयी त्रिगुणमयी अशी एषा मम माया ही माझी माया, दुरत्यया तरुण जाण्यास फार कठीण आहे, परंतु ये
जे पुरुष माम एव केवळ मलाच प्रपद्यन्ते निरंतर भजतात ते एतान मायां तरंती या मायेचे उल्लंघन करून जातात, अर्थात संसारातून तरून जातात. परमेश्वर म्हणतात, कारण ही अलौकिक अर्थात अति अद्भुत त्रिगुणात्मक माझी माया पार होण्यास फार कठीण आहे, परंतु जे केवळ मलाच निरंतर भजतात ते या मायाला ओलांडून जातात, म्हणजेच संसार तरून जातात. नमाम दुष्कृतिनो मूढाः प्रपद्यन्ते नराधमाः मायया अपहृत ज्ञान आसुरम भावमाश्रिताः. पापात्मा मूढ माणसांची भजनाविषयी प्रवृत्ती नसते. त्याचं कारण सांगताना परमेश्वर म्हणतात, असा इतका सोपा उपाय असूनही मायेच्या द्वारा अपहृत ज्ञान, ज्यांचे ज्ञान हरण केले गेले आहे, आसुरम भावम आसुर भाव आश्रितः धारण करणारे, नराधमाः मनुष्यांमध्ये नीच, दुष्कृतीनः दूषित कर्म करणारे, मूढाः असे मूढ लोक, माम माझे न प्रपद्यन्ते भजन करत नाहीत. परमेश्वर म्हणतात की मायेने ज्यांचं ज्ञान हिरावून घेतलं आहे असे आसुरी स्वभावाचे, मनुष्यात नीच असणारे, दुष्ट कर्म करणारे मूर्ख लोक मला भजत नाहीत. दुष्कृतिनो म्हणजे नको ती कामं करतात. मायेने त्यांचं ज्ञान झाकलेलं राहतं. आणि नराधमा म्हणजे नरांमधले अधम. दू शब्द जिथे येतो दुष्कृतीना, दू म्हणजे भगवंतांपासनं ते लोक दूर असतात. आता आपण मूळ संस्कृत श्लोकाचं सरळ वाक्यात रूपांतर करूया आणि त्या पूर्ण श्लोकाचा इंग्रजीमध्ये अर्थ पाहूया. ये सात्विकः भावाः ये राजसः च तामसः एव तान् मत्त एव इति विद्धि अहम तेषु न तू ते मयि. And all the existence with sattva, rajasa and tamasa qualities has its origin in me. They, that is all these categories, are in me, not I in them. इदं सर्वं जगत एभिः त्रिभिः गुणमयी भावैः मोहितं एभ्यः परम अव्ययं मां न अभिजानति. Being allured by manifestations of these gunas, inherent attributes of Prakriti, this entire world is unable to realize me, who am imperishable and beyond them, that is transcending the threefold distinctions. ही एषा मम दैवी गुणमयी माया दुरत्यया ये माम एव प्रपद्यन्ते ते एतां मायां तरन्ति. This divine illusion, that is Maya, of threefold gunas, attributes, is difficult to pierce. Those who take refuge in me alone cross over these illusions. दुष्कृतिनः मूढाः मायया अपहृत ज्ञानाः आसुरं भावम् आश्रिताः नराधमाः मां न प्रपद्यन्ते. The evildoers, the infatuated, those deprived of knowledge by Maya, the wild creatures resort to vicious demoniac mentality and do not seek me. आता आपण याच श्लोकाच्या संदर्भात माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये रचलेला ओव्यांचा सुलभ असा मराठीत अर्थ समजून घेऊया. येचैव सात्विका भावा राजसास्तामसाश्च ये मत्ते वेती तान विद्धी न त्वहं तेषु ते मयि. पार्था, आणि हे जे सात्विक रज तम हे विकार आहेत ते सुद्धा माझ्याच स्वरूपापासून निर्माण झालेत हे तू जाण. जसं स्वप्नाच्या डोहामध्ये कधीही जागे पण बुडून जात नाही, तसंच हे सगळे विकार माझ्या ठाई असले तरी ते माझ्यापासून निर्माण झाले तरी मी त्याच्यामध्ये नाही हे तू जाण. जसं एखाद्या बीमधला रस गोठून जातो आणि त्याचं बीज तयार होतं तसं, आणि त्याच बीजाला पुढे अंकुर फुटून त्याचं लाकूड किंवा काष्ठ तयार होतं. पण तू सांग मला, त्या काष्ठाच्या मध्ये काही बीजपण किंवा बीचं रूप असतं का?
तसंच विकार माझ्यापासून निर्माण झाले असले तरीही मी त्याच्यापासून वेगळा आहे. जसं नभामध्ये ढग निर्माण होतात, जसं नभामध्ये आभाळ किंवा ढग निर्माण होतात, तर आभाळामध्ये नभ नसतात. मेघांमध्ये पाणी असतं, पण पाण्यामध्ये मेघ नसतात. पाण्याचे घर्षण होऊन त्याच्यामधनं लखलखीत वीज निर्माण होते, पण त्या विजेमध्ये पाणी असतं का? सांग पार्था मला. अग्नीपासून धूर निघतो, पण त्या धुरामध्ये अग्नी असतो का? तसंच हे विकार माझ्या ठिकाणी असले तरी ते विकार म्हणजे मी नाही, हेच तू जाण. विकार म्हणजे अव्यक्त प्रकृतीतील त्रिगुणांची साम्यावस्था बिघडून उत्पन्न होणारी तत्व. ही 24 तत्व आहेत. सांख्यशास्त्राप्रमाणे प्रकृती म्हणजे प्रधान, अव्यक्त, माया, प्रसव धर्मिणी, गुणक्षोभिणी इत्यादी. दुसरं म्हणजे महत किंवा बुद्धी, यालाच मती, ज्ञान, ख्याती, आसुरी असं म्हणतात. तिसरं अहंकार म्हणजेच अभिमान, तेजस वगैरे. आणि 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, 5 तन्मात्रा, मिसळ न होता शब्द, स्पर्श, रूप, रसगंध या गुणांची निरनिराळी अतिसूक्ष्म मूळ स्वरूप आणि 5 महाभूत. 25वं तत्व पुरुष किंवा ज्ञ म्हणजे द्रष्टा म्हणजे विकार. षड्रिपू म्हणजे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे मनुष्याच्या मनाचे शत्रू समजले गेलेले 6 विकार. त्रिभिर्गुणमयी भावै एभी सर्वमिदं जगत मोहितं नाभिजानाति मामेभ्य परमव्ययम्. पार्था, जसं शेवाळं पाण्यामध्ये जन्माला येतं आणि त्या पाण्याला पूर्ण झाकून टाकतं, किंवा ढग जसे आकाशाला पूर्ण लपवून टाकतात आणि निद्रेच्या स्वाधीन झाल्यावर खोटं असलेलं स्वप्नसुद्धा खरं वाटायला लागतं, आणि मग तेव्हा आपलीच आपल्याला आठवण राहत नाही. डोळ्याचं पाणी डोळ्यामध्येच गोठून त्याच्यातनं पडळ निर्माण होतं आणि मग ते दृष्टीलाच झाकून नाही का टाकत. तसंच त्रिगुणांनी युक्त जी माया आहे ती माझीच पडछाया आहे, पण ती पांघरून होऊन जणू काय माझ्याच आड येते आणि त्यामुळे प्राणी माझ्यामध्ये मद्रूप होऊ शकत नाहीत. जशी मोती पाण्यामध्ये जन्मतात पण पाण्यामध्ये विरून जात नाहीत, किंवा लिंपलेला मातीचा घट हा मातीत मिसळतो, पण त्याला जेव्हा विस्तवाची उष्णता लागते तेव्हा तो वेगळा होतो. तसंच सगळं भूतजात, हे सगळे प्राणी हे माझेच अवयव आहेत धनंजया, पण मायेच्या योगाने ते जीवदशेला येतात आणि विषयांध होतात. अहम ममत्वाच्या भ्रांतीत गुंतून जातात आणि मलाच विसरून जातात आणि मद्रूप असूनही मीच असूनही मलाच ओळखेनासे होतात. पडळ म्हणजे डोळ्यातील मोतीबिंदू, डोळ्यांवरील सारा पटल किंवा पडदा. अहमता ममत्व म्हणजे मीपणा आणि माझेपणा. अहंकार म्हणजे मी म्हणजे विशिष्ट व्यक्ती अशी जाणीव, गर्व असा सुद्धा अर्थ किंवा होतो. अहंकाराच्या आवरणामुळे जीव वस्तुतः परमात्मा असून वेगळा झाला आहे. ह्यालाच चिज्जड ग्रंथी म्हणतात. या अहंकाराचा नाश होताच जीव परमात्मा एकरूप होतात. सांख्यमताप्रमाणे अव्यक्त प्रकृती, महत्त्व, अहंकार ह्या क्रमाने सृष्टी निर्माण झाली. अहंकाराच्या सात्विक, राजस, तामस या त्रिविध रूपांपासून अनुक्रमे ज्ञानेंद्रिये, कर्मेंद्रिये आणि पंचतन्मात्रे म्हणजे पंचमहाभूतांची अतिसूक्ष्म मूलस्वरूपं ही निर्माण झाली, आणि ह्यातूनच पंचमहाभूतात्मक सर्व सृष्टीची निर्मिती झाली. दैवी ह्येषा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते. पार्था,
महत्त्वाने युक्त अशी जी माझी माया आहे ती ह्या भ्रांत जीवांना तरुण जाण्यासाठी, मद्रूपाची प्राप्ती होण्यासाठी काय करायचं ते तू आता ऐक. ब्रह्मगिरीच्या अर्ध्य कड्यामधून जी माया नदी उगम पावते ती आधी संकल्पाच्या जळाची उसळी घेऊन जेव्हा पुढे निघते तेव्हा तिच्यामध्ये महाभूतांचा भला लहानसा बुडबुडा येतो. आधी संकल्प म्हणजे मूळ इच्छा, निर्विशेष परब्रह्माचे ठिकाणी मी एक आहे, अनेक असावे, एकोहम बहुस्याम अशी जाणीव किंवा इच्छा झाली आणि त्यातूनच सर्व विश्व स्पष्टत्वास आलं. सृष्टी निर्मितीची अशी एक उपपत्ती वेदांनी सांगितली आहे. सृष्टी विस्ताराच्या ओघाने मग ती काळगती वेगाने वाढून प्रवृत्ती निवृत्तीचे दोन्ही उंच तट ओलांडून वेगाने भरून जाते आणि वाहू लागते. प्रवृत्ती निवृत्ती. प्रवृत्ती म्हणजे मनाची कर्म करण्याकडे असलेली ओढ, मनाचं इंद्रियांद्वारा विषयांकडे धावणं. निवृत्ती म्हणजे कर्म करू नये, कर्मात गुंतू नये असं मनाला वाटणं, विषयांपासून मन काढून घेऊन ते आत्मस्वरूपात विलीन करणं म्हणजे प्रवृत्ती निवृत्ती. आणि ती अशी ओसंडून वाहत असताना गुणरूपी मेघाच्या वृष्टीने तिला महापूर येतो आणि मोहाच्या यमनियमांची गावं वाहवत ती घोंगावत पुढे पुढे जाते. गुणरूपी म्हणजे त्रिगुणरूपी. त्रिगुण म्हणजे सत्व, रज आणि तम असे 3 गुण. त्रिगुणाच्या समवायी रूपाला प्रकृती असं नाव सांख्यशास्त्राने दिलं असून त्रिगुणांच्या साम्यावस्थेत खळबळ निर्माण होऊन जी मिश्रणं किंवा प्रतिमिश्रणं होतात त्यामुळे सृष्टी विकसित होते. आपल्या जड आणि सूक्ष्म शरीरातील ह्या गुणांच्या प्रमाणावर आपले स्वभावधर्म, क्रिया अवलंबून आहेत. शांतपणा आणि ज्ञान हे सत्वगुणांचे दृश्य स्वरूप असून चंचलता आणि क्रियाशीलता हे रजोगुणाचे दृश्य स्वरूप आणि जडता आणि आळस हे तमोगुणांचे दृश्य स्वरूप आहे. आहार विहारानुरूप या शरीरातील गुणांच्या प्रमाणात हळूहळू फरक पडतो, म्हणूनच सात्विक आहार विहारांचे महत्त्व वर्णिले जाते. तमोगुणापेक्षा रजोगुण आणि रजोगुणापेक्षा सत्वगुण श्रेष्ठ आहे. सत्वगुणाचा प्रकर्ष झाला असता मनुष्य परमार्थ साधन मार्गावर जलद प्रगती करू शकतो. ह्या त्रिगुणांच्या कार्याचा द्रष्टा आणि भोगता जीवात्मा आहे. आपल्या शुद्ध स्वरूपाचा अनुभव मिळेपर्यंत या त्रिगुणांचे परिणाम जीवात्म्याला भोगावे लागतात. परंतु आपल्या शुद्ध स्वरूपाचा अनुभव मिळाला म्हणजे जीवात्मा या त्रिगुणांपासून अलिप्त आणि मुक्त होतो. अशी घोंगावत पुढे जात असताना त्या माया नदीला द्वेषाचे भोवरे त्याच्यामध्ये दाटून जातात. तिला मत्सराची वळणं पडतात आणि मोठे मोठे प्रमादाचे मासे त्याच्यामध्ये तळपत राहतात. मत्सर म्हणजे षड्रिपूंपैकी एक. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे मनुष्याच्या मनाचे शत्रू समजले गेलेले 6 विकार आहेत. त्यापैकी मत्सर हा एक आहे. पार्था, अशा या मायानगरीच्या प्रवाहामध्ये प्रपंचाची अनेक रूपं जीवाच्या स्वभावानुरूप आपल्याला दिसतात. कर्म अकर्मांचे खळाळते पूर जिथे अनिवार्य लोटत असतात. सुखदुःखांचा केर चौफेर त्याच्यावर तरंगत असतो. रतिसुखाच्या बेटावर कामाच्या लाटा सतत आदळत असतात. अनेक जीवरूप फेस तो उदंड तिथे साचलेला असतो, अखंड तिथे दिसत असतो. अहंकाराच्या प्रवाहधारेत मदत्रय 3 प्रकारचे मद उसळून येतात. विषयांच्या लाटा एकावर एक क्षणोक्षणी तिथे उड्या घेत असतात. मरणाचे खळगे पाडत सतत ह्या लोंढ्यांचे उदयास्त रूप तिथे दिसतं. पंचमहाभूतात्मक देहरूपी कितीतरी बुडबुडे तिथे निर्माण होतात आणि नाहीसे होतात. अविवेक आणि गोंधळ असे जे मासे तिथे असतात ते धैर्यरूप आमिषालाच गिळून टाकतात. तिथे ठिकठिकाणी अज्ञानाचे वक्रगती फिरणारे भोवरे फिरत असतात. भ्रांतिरूप पाणी गढूळ असतं आणि ते खूप गढूळ असतं
आणि तरीही भ्रांतीमुळे जीव तिथे फसतात. आस्थेच्या गाळाच्या मध्ये ते रुतून जातात आणि ते रुतून स्वर्गप्राप्तीची अपेक्षा करतात. रजोगुण जसा खळाळत वाहू लागतो तसं तिथे स्वर्गलोक गाजायला लागतो. तमाचे प्रवाह तिथे जोरदार वाहू लागतात. सत्वाचे गंभीर स्थिरपण असे सगळं वाहून जातं. किंबहुना अशी माया नदी जी द्वाड असते ती जड जीवांना तरायला अत्यंत जड असते, कठीण असते. पुनर्जन्मरूपी पुन्हा पुन्हा आघात होत राहतात आणि त्याचे लोट सत्यलोकामध्ये होऊन तिथले बुरुज ढासळून जातात. ब्रह्मांडाचे धोंडेच जळून कोसळून जातात. ह्या पाण्याच्या अनावर वेगाने की जो पूर कधी ओसरतच नाही, आजही तो तसाच तरायला कठीण आहे, असा मायेचा पूर कोण कसा बरे तरणार पार्था? मदत्रय म्हणजे 3 मद, विद्या, धन आणि कुल ह्या 3 गोष्टींची धुंदी याला मदत्रय असं म्हटलं जातं. पार्था, अशी ही माया नदीचा हा महापूर स्वतःच्याच आपल्याच बुद्धीच्या बाहुबळाने कोणी तरावी म्हणून त्याच्यात प्रवेश केला तर त्यांचासुद्धा तिथे काहीच ठाव ठिकाणा उरला नाही. आम्ही जे काही जण आम्ही ज्ञानी ऐशा अभिमानाच्या बोटीत असा अभिमान धरून त्या डोहामध्ये शिरले ते सगळे बुडूनच गेले. काही जणं ज्यांनी 3 वेदांची सांगड घालून अहंकार बाळगून अहंकाराचा दगडच धोंडच जरून गळ्यात बांधून जे त्याच्यामध्ये गेले त्यांना मदरूपी माशांनी गिळून टाकलं. मदनाच्या मागे लागून जे कोणी कमर कसून तारुण्यामध्ये विषयाच्या मागे लागले त्यांना विषयरूपी मगरीने मिठी मारली आणि त्यांना चघळून टाकलं. आता वार्धक्याच्या लाटेमध्ये मतिभ्रंशाचा जो काही पाश आहे त्या पाशामध्ये असे हे लोक ह्या मायेमुळे 4ही बाजूनी जखडून जातात. शोकाच्या काठावर आदळत क्रोधाच्या भोवऱ्यात ते घेर धरून फिरत राहतात. तिथून जरा वर आले की तिथे त्यांना संकटांची गिधाडं सतत टोचत राहतात. मग दुःखाच्या चिखलामध्ये आणि मृत्यूच्या चिखलात ते रुतले जातात. म्हणजे जणू काही जन्मूनसुद्धा ते कामाच्या मागे लागले, कामरूपी मायेच्या मागे लागले, ते वायाच गेले. कोणीतरी यज्ञाधिक कर्म करून तरायला लागले, पण ते स्वर्गसुखाची आशा केल्यामुळे त्या स्वर्गसुखाच्या डोंगराच्या खोबणीतच ते गुरफटून राहिले. कर्माचा बाहुबळी मी कर्म करू शकतो हा मोठा विश्वास ठेवून जे मोक्ष गाठायला धावले ते विधिनिषेधाच्या दीर्घ भोवऱ्यात अखंड फिरत राहिले. वैराग्याची नाव तिथे प्रवेश करू शकत नाही जिथे विवेक नसतो. म्हणून पार्था, योगमार्गाने काही प्रमाणात ही दुस्तर अशी माया नदी कशी पार करता येते ते मी आता सांगतो, ते तू ऐक. पार्था, ही माया नदी स्वतःच्या अंगाच्या बळावर तरून जाणं किती कठीण आहे ते कसं आहे ते ऐक. जणू काही एखाद्याने कुपथ्य केलं तर तो व्याधीला कधीतरी जिंकू शकेल का? किंवा सज्जनाला दुर्जनाची बुद्धी कधीतरी आकळेल का? लोभ्याला सगळी संपत्ती सोडून जावेल का? माशाला गळ घेता येईल का? चोराला जर सगळी सभा भिईल का? किंवा एखाद्या भित्र्याला पिशाच्च जसं पकडेल किंवा एखादं पाडसाला जाळं तोडणं जितकं कठीण आहे, मुंगीला जरी मेरू पर्वत जरी ती ओलांडू शकेल तरीसुद्धा जीवाला ती माया तरता आपल्या बळावर येणार नाही. म्हणूनच जसं सगळे कामुक माणसाला कधीही स्त्रीला जिंकता येत नाही, तसंच मायामय नदी ही जीवांना स्वतःच्या जीवावर तरता येत नाही. मग सहज कोण तरून जातात की जे मला
सतत सर्व भावांनी भजतात ते हे माया नदी सहज अनायासे तरून जाऊ शकतात. त्यांना ह्याच तीरावर त्यांचं मायाजळ संपतं, सद्गुरूच त्यांचा नावाडी होतो. निशंकपणे तो त्याला तारून जणू काही त्यांच्या पुढे उभा असतो. त्यांना आत्मस्वरूपाचा अनुभव येतो आणि ते ही नदी तरायला सिद्ध होतात. आत्मनिवेदनाचा तराफा म्हणजेच परमेश्वराच्या ठिकाणी स्वतःस वाहून घेणं. आत्मसमर्पण नवविधा भक्तीतील ही शेवटची आहे. श्रवण, कीर्तन, स्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन असे भक्तीचे 9 प्रकार आहेत. तर अशा आत्मनिवेदनाचा तराफा ज्यांना सापडला आहे, ज्यांनी अहंतेचा भार पूर्णपणे फेकून दिला आहे, विकल्पाची धार त्यांनी चुकवली आहे, प्रपंच प्रीतीच्या ओहोटीचं पाणी ते सुद्धा त्यांनी नीटपणे तपासून बघितलेलं आहे, ऐक्याचा उतार दिसल्याबरोबर त्याच्याशी बोधाची सांगड जोडून ते निवृत्तीच्या पैलतीराला झेपावत पुढे पुढे जातात. वैराग्याच्या हाताने ते ह्या मायारूपी नदीचं पाणी दूर साठतात आणि ते सोहम भावाचं बळाने ते संपन्न होतात. पोहत पोहत ते शेवटी मुक्तीच्या काठाला अनायासेच पोचतात. अशा प्रकारे जे मला सर्वथा भजतात ते आपोआपच अनायासे माझी माया तरून जातात. पण असे भक्त जास्त नाहीत, ते खूप विरळच इथे आढळतात. नमाम दुष्कृतिनो मूढाः प्रपद्यन्ते नराधमाः मायया अपहृत ज्ञान आसुरं भावमाश्रिताः चतुर्विधा भजन्ते मां जना सुकृतिर्नोर्जुन आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ. पार्था, असे माझे भक्त खूप विरळ आहेत आणि दुसरे जे खूप लोक आहेत त्यांना जणू अहंकाराचं, अहंतेचं भूत लागलेलं असतं, भूत त्यांच्यावर स्वार झालेलं असतं. म्हणूनच त्यांना आत्मज्ञान मिळत नाही, स्वरूपाचं त्यांना विस्मरण झालेलं असतं, नियमांच्या वस्त्राचं सुद्धा भान त्यांना त्यावेळेला नसतं. ते निर्लज्ज झालेले असतात आणि पुढे होणारी अधोगती त्यांना जाणवतसुद्धा नाही. वेदांनी जे करू नये सांगितलेलं असतं ते करत ते मनास वाटेल तसं वागत असतात. ज्या कार्यासाठी ह्या देहामध्ये ते आलेत ते कार्य पूर्णतः सोडून इंद्रियग्रामाच्या राजमार्गावर ते कामक्रोधाच्या मागे लागतात आणि अहम आणि ममत्वाची व्यर्थ बडबड उदंड चालवत राहतात. दुःख, शोक हे सतत त्यांच्यावर आघात करतात, तरी त्याची खंतसुद्धा त्यांना मनात वाटत नाही. कारण हे का सांगतोय तर ते मायेने ग्रासलेले लोक असतात, म्हणून ते सर्वतः मला मुक्तात. आता माझे भक्त कसे असतात की ज्यांनी आत्महित वृद्धिंगत केले असतात, ते माझे भक्त हे 4 प्रकारचे असतात. पहिला म्हणजे आर्त, की जो कुठल्या तरी गोष्टींनी पीडित असतो. दुसरा जिज्ञासू, की जो मला जाणू इच्छिणारा असतो. तिसरा यत्नशील, परमार्थासाठी प्रयत्न करणारा असतो. आणि चौथा जो जणू काही ज्ञानाचा ठेवा असतो. म्हणजेच आर्त, जिज्ञासू, परमार्थी आणि ज्ञानी असे 4 प्रकारचे माझे भक्त असतात. आता या श्लोकाबद्दल माझ्या दृष्टिकोनातून मला काय वाटतं ते आपण पाहूया. 7व्या अध्यायातले 12, 13, 14, 15 हे श्लोक म्हणजे नेहमी मला सस्पेन्सच वाटतो, गुगली आहेत असं वाटतं. एकीकडे परमेश्वर म्हणतात की माझ्यापासून सर्व उत्पत्ती झाली आहे, पण मी त्यांच्यात नाही. ते म्हणतात की सत्व, रज, तम या 3 गुणांपासून उत्पन्न झालेले भाव, पदार्थ हे माझ्यापासूनच निर्माण झाले, पण मी त्यांच्यात नाही आणि ते सुद्धा माझ्यात नाही. आता 12-13वा श्लोक समजून घेताना आपण जे नॅचरल सायकल आहे ते लक्षात घेऊ शकतो.
पाणी, मग ते नदीचं गोड पाणी असू दे किंवा समुद्राचं खारट पाणी असू दे, ते तापून त्याची वाफ होते, त्याचे ढग निर्माण होतात आणि त्यातनं जे पाणी पडतं ते परत गोड पाणीच असतं. आता त्या ढगामध्ये आपल्याला वीज दिसते, तिच्यामध्ये जो अग्नी असतो तो आपल्याला पाण्यात दिसत नाही. तर तसंच हे जे दिसतंय ती सगळी माया आहे, पण त्याच्यामध्ये आत जे आहे त्या मायाच्या पलीकडे जो आहे तो मी आहे असं परमेश्वर सांगताना प्रयत्न करताना इथे दिसतात. परमेश्वरांना इथे खंत त्यांनी व्यक्त केली आहे की प्रकृतीचे गुणातच खेळत असतात आणि त्यांना हे पूर्ण संसारातील प्राणी समुदाय मोहित होतो आणि मग त्या माये पलीकडे जो मी आहे त्याला ते विसरतात आणि त्यामुळे ते मला तत्वता जाणू शकत नाहीत. आनंदरूप असलेला मी आतच आहे हे विसरून ते मायेमध्ये अडकतात आणि त्या आनंदाला बाहेर वेगवेगळ्या गोष्टींमध्ये शोधत राहतात. कारण मला माहिती आहे की माझीच ही त्रिगुणात्मक माया आहे, पण पार करण्यास खूप कठीण आहे. पण त्याच्यावर एक सोपा उपाय आहे की जे निरंतर मला भजतात ते ती सहजपणे तरून जाऊ शकतात. पण त्याच्यापुढे ते म्हणतात, पण ज्यांचं ज्ञान की त्या सगळ्या पलीकडे मी आहे आणि हे मायेचे खेळ चालू आहेत, हे ज्ञान ज्यांचं मायेमुळे झाकलं गेलं आहे ते मला भजत नाहीत, म्हणून मला ते तत्वता जाणू शकत नाहीत. इतकंच काय तर त्या लोकांना परमेश्वर म्हणतात की आसुरी, नीच, दूषित कर्म करणारे असे मूढ लोक असं इथे संबोधलेलं आहे. अतिशय कडक शब्द इथे वापरलेले दिसतात आणि ते म्हणतात की असे लोक मला कधीच तत्वता जाणू शकत नाहीत. पण जो माझा अनन्यपणे दुसऱ्या कुठेही नाही तर माझ्यात मन लावलेलं आहे आणि मला भजतो आहे, तो सहजपणे ही मायेचे खेळ ओळखतो आणि ते मायेचा सागर तरून मला तो माझ्याशी योग करून घेऊ शकतो. पुढे परमेश्वर त्यांच्या भक्तांचं प्रकार सांगतात ते आपण पुढच्या श्लोकांमध्ये पाहूया. गीतार्थ जाणून घ्यायला पुन्हा भेटूया. मनःपूर्वक धन्यवाद.